तर मला कधी वाटलं नव्हतं की गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने ती मला हो म्हणन. तर चला सांगतो. तर जय श्रीराम मित्रांनो. तर आज मी चाललो होतो छत्रपती संभाजीनगर चिकलठाण्यामध्ये. आता मला तर कपडे नव्हते, माझे कपडे धुवले होते, त्याच्यामुळे मी माझ्या मित्राचेच कपडे घालून निघलो बा. मग काय इथून रिक्षात बसलो आणि डायरेक्ट चिकलठाण्यात आलो घाटीमध्ये. आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना आपल्या मित्राचं गणपती बाप्पांचा डायरेक्ट कारखाना आहे. आता मी काय जेव्हा पहिले आलो होतो तेव्हा नाही का थोडं काम चालू होतं, पण यावेळेस त्यांची फुल तयारी झालेली आहे. आता मी पहिले गोडाऊनवर नाही, त्यांनी मला घरी बोललं होतं बरं का. आणि मी घरी आलोच होतो त्यांच्या, पण इथं पण नुसतं गणपती बाप्पांच्या मूर्त्या लावले छोट्या मोठ्या. आता इथं अशा मूर्त्या आहे की तुम्ही घरगुती पण घेऊ शकते बरं का. आणि त्यांच्या इथं 15 दिवस पहिले बुकिंग व्हायला होते, ते माल देत होते बरं का. आता काय 2च दिवस राहिले गणपती बाप्पांच्या आगमनला, त्याच्यामुळे काय त्यांना काय सुधारणाच झालं बा. आता यांचं तर काम चालू होतं, म्हणलं आता तुम्हाला मोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या दाखवून यावं नाही का एकदा. इथं आलोच होतं की माझी पहिलेच पुरी तयारी झालेली होती बा. याच्यामध्ये भरपूर काही मूर्ती आहे, काही भारी मंडळांनी बुक करेले. आणि ही बघा ना राव, ही किती भारी मूर्ती आहे, एकच नंबर आहे बरं का. खूपच सुंदर आहे भाऊ, मला तर लई आवडली. पण काय माहिती यार ह्या वर्षी माझं गावाकडे जाणं होतं की नाही. आणि भरपूर काही मूर्ती आहे की तुमच्या याची वाट बघताय, या तुम्ही मंडळ सांगा आणि मस्त एखादी भारी मूर्ती घेऊन जा. आणि जाता तुमच्या मंडळाचं नाव काय आहे ते पण कमेंट करून सांगा बरं का. मी नाही का माझ्या मित्रांचा नंबर देतो, तुम्ही नाही का नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि पटापट या आणि बुकिंग करून घ्या. 2च दिवस राहिले आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनला. आता समजे जोश मध्ये म्हणा गणपती बाप्पा मोरया. आणि तुम्ही पण एक जाता कमेंट करा गणपती बाप्पांसाठी.